नमस्कार मंडळी, आपल्या शिवहिंदवी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। आज आपण काहीतरी गोड आणि पारंपरिक बनवणार आहोत। गॅसवरची बर्फी तर आपण नेहमीच खातो, पण आज बनवणार आहोत अस्सल चुलीवरची रसरशीत आणि खुसखुशीत दुधी भोपळ्याची बर्फी। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। बर्फीसाठी नेहमी कोवळा आणि ताजा दुधी भोपळा निवडावा। खूप जुना किंवा जाड भोपळा घेतल्यास त्यात बिया जास्त असतात। सगळ्यात आधी हा भोपळा स्वच्छ पाण्याने आपण धुवून काढणार आहोत। आता पिलरच्या मदतीने त्याची साल काढून घेऊया। साल काढताना फक्त वरचा हिरवा भाग काढावा, जास्त खोलवर सोलू नये। भोपळा सोलून झाल्यावर तो लगेच आपल्याला किसून घ्यायचा आहे। एकदा भोपळा सोलला की तो लगेच किसला पाहिजे, नाहीतर तो काळवंटतो। इथे मी भोपळ्याची साल काढून घेते। आपला भोपळा इथे सोलून झालेला आहे। आता आपण याचे दोन्ही टोकाचे भाग कापून घेणार आहोत। तसेच आपण याचे 2 भागही केलेले आहेत। बर्फी छान मऊ आणि रसरशीत होण्यासाठी आपण फक्त भोपळ्याचा घट्ट हिरवट भाग वापरणार आहोत। मधला जो पांढरा स्पंज सारखा भाग आणि बिया असतात त्या काढून टाकायच्या आहेत, कारण त्यामुळे बर्फीचा पोत बिघडू शकतो। मी इथे किसणीच्या मोठ्या छिद्रांनी भोपळा किसून घेणार आहे। मोठ्या छिद्रांनी किसल्यामुळे बर्फीमध्ये भोपळ्याचे छान लच्छे दिसतात, जे खायला खूप छान लागतात। भोपळा किसण्यापूर्वी तो थोडा चाखून बघावा, कारण कधी कधी तो कडू असू शकतो। किसलेला भोपळा लगेच थंड पाण्यात ठेवल्यास तो काळा पडत नाही। इथे मी सगळा भोपळा या प्रकारे किसून घेणार आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा, भोपळा किसताना फक्त त्याचा बाहेरचा घट्ट भागच किसायचा आहे। जो मधला पांढरा भाग असतो त्यामध्ये बिया असतात, तो आपण बाजूला काढणार आहोत। किसताना सावधगिरी बाळगा, कारण की किसणी धारदार असते। आरामात आणि एकसारखा हात चालवत हा भोपळा आपण इथे किसून घेऊया। बघा किती छान असा आपला किस इथे तयार झालेला आहे। आपण रेसिपीसाठी लागणारे इथे साहित्य पाहून घेऊया। इथे मी एक भोपळा किसून घेतलेला आहे। तसेच मी इथे 2 ते 3 चमचे साखर ही घेतलेली आहे। 4 ते 5 आपण बदाम घेतलेले आहेत। 4 ते 5 आपण काजूही घेतलेले आहेत। या ठिकाणी मी दुधी पावडर ही घेतलेली आहे आणि त्याचबरोबर मी इथे हिरवा कलर ही यामध्ये घेतलेला आहे। बरोबर मी इथे 1 वाटी दूध आणि 2 ते 3 चमचे साजूक तूप ही घेतलेले आहे। त्याचबरोबर आपण इथे चूल पेटून कढईमध्ये 2 ते 3 चमचे साजूक तूप घालून मस्त असं गरम करून घेणार आहोत। आता हे तूप गरम झाले की यामध्ये आपण किसलेला भोपळा घालणार आहोत। भोपळा टाकल्या जो सुवास येतो ना, तो खरंच खूप अप्रतिम असतो। आता मंद आचेवर आपल्याला ह्या किस छान परतून घ्यायचा आहे। घाई अजिबात करायची नाही। तुपात परतल्यामुळे भोपळ्याचा जो कच्चा वास असतो तो निघून जातो आणि बर्फीला एक छान खमंग चव येते। तुम्ही बघू शकता, 1 वाटी दूध यामध्ये घातलेलं आहे। भोपळ्याचा सगळा ओलावा निघून गेल्याच्या नंतरच आपण यामध्ये दूध टाकलेलं आहे। आता आपण हे दूध मस्त असं गरम करून घेणार आहोत। आता हे दूध पूर्णपणे आटेपर्यंत आपल्याला मंद आचेवर शिजून घ्यायचं आहे। दूध जसं आटत जाईल तसा त्याचा खवा तयार होत जाईल। भोपळ्याला किसला एक छानदार टेक्स्चर येईल। आता यामध्ये मी 2-3 चमचे साखर ही यामध्ये घातलेली आहे। हेही आपण मस्त असं चुलीच्या मंद जाळेवर आपण शिजवून घेणार आहोत।
चुलीच्या मंद आचेवर दूध हळूहळू आटतं तेव्हा त्याची चव अधिकच वाढते. आपल्याला हे मिश्रण मधून मधून हलवत राहायचं आहे जेणेकरून ते कढईच्या तळाला लागणार नाही. आता आपलं हे दुधाचं मिश्रण थोडंसं घट्ट झालेलं आहे. आता यामध्ये मी एक वाटी दूध पावडर मिल्क पावडर वापरणार आहे. त्याचबरोबर आपण यामध्ये खवाही वापरू शकतो, पण मी यामध्ये दूध पावडर वापरलेली आहे. या मिल्क पावडरने आपल्या बर्फीला एक मस्त असं छान टेक्स्चर येतं आणि त्याचा चवही अप्रतिम लागते. आता हे मिक्सचर मस्त असं आपण हटवून घेणार आहोत. हे सगळं एकजीव झाल्याच्या नंतरच आपण पुढची प्रोसेस करून घेऊया. आता मी यामध्ये खाण्याचा हिरवा कलरही यामध्ये मी ॲड करणार आहे. आपली बर्फी दिसायला अगदी हॉटेलसारखी किंवा हलवायाच्या दुकानात मिळते तशी दिसावी म्हणून मी यामध्ये हिरवा कलर फूड कलर वापरलेला आहे. हा रंग टाकणं पूर्णपणे तुमच्या आवडीवर आहे. जर तुम्हाला नॅचरल रंग हवा असेल तर तुम्ही कलर नाही टाकला तरी चालेल. आता इथे आपण हे ड्रायफ्रूट्स कापून घेणार आहोत. आता आपण इथे काजूचे मस्त असे छान लांब फाक करून घेणार आहोत. आता आपण बदामचे हे असे लांबसट काप करून घेणार आहोत. जेव्हा बर्फी खाताना दाताखाली हे ड्रायफ्रूट्स येतात ना तेव्हा त्याची चव अजूनच छान लागते. तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स उपलब्ध असतील ते तुम्ही वापरू शकता. इथे मी एक परात घेतलेली आहे. त्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊया आणि हे तेल आपल्याला पूर्ण परातीमध्ये अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे. या पद्धतीने तेल लावल्याने आपली बर्फी सहजपणे अशी आपल्याला निघणार आहे. आता यामध्ये आपण हे मिश्रण टाकून घेणार आहोत. बघा आपलं मिश्रण आता व्यवस्थित घट्ट झालेलं आहे. असं गरमागरम मिश्रण आपण तूप लावलेल्या परातीमध्ये काढून घेतलेलं आहे. आता या चमच्याने आपण अशी सगळीकडे त्याला पसरून घेऊया. तुम्हाला बर्फी पातळ हवी आहे की जाड हवी आहे त्यानुसार तुम्ही हे थापू शकता. चुलीच्या आचेमुळे याला जो खमंगपणा आलाय ना त्याचा सुवास संपूर्ण घरात दरवळतो. आता यावर आपण मगाशी कापून ठेवलेले ड्रायफ्रूट्स टाकूया. गरम गरम असताना हे सुकामेवा टाकले ते बर्फीला छान चिटकून बसतात. दिसायला किती सुंदर आणि राजेशाही वाटते ना आपली ही बर्फी. आता ही बर्फी आपल्याला साधारणपणे 1 ते 2 तास पूर्णपणे थंड होऊ द्यायची आहे. घाई करू नका. व्यवस्थित थंड झाली की मगच आपण त्याच्या वड्या पाडून घेणार आहोत, म्हणजे एकदम सुबक निघतील. आता साधारण 2 तास झालेले आहेत. आपली बर्फी छान सेट झालेली आहे. आता आपण याचे आवडीनुसार वड्या पाडून घेऊया. सुरीला थोडं तूप लावून घेतलं की वड्या अगदी सहज कापल्या जातात. तुम्ही बघू शकता सुरी किती मऊपणे फिरते.
यावरूनच तुम्हाला समजेल की आपली ही चुलीवरची बर्फी किती खुसखुशीत झालेली आहे। तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला ही आपली अस्सल चुलीवरची दुधी भोपळ्याची बर्फी? ही रेसिपी तुम्ही घरी नक्की करून पहा। सणासुदीला किंवा गोड खावंसं वाटलं की ही आरोग्यदायी बर्फी उत्तम पर्याय आहे। जर तुम्हाला आजची ही रेसिपी आणि ही चुलीवरची मेजवानी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच गावरान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या शिवहिंदवी रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका पारंपरिक आणि चविष्ट रेसिपीसह। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा। धन्यवाद।